पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन आज पार पडलं। यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, राज्यपाल आचार्य देवव्रत, उद्योजक गौतम अदानी उपस्थित होते। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन पंतप्रधानांनी आज केलेलं आहे। आज मुंबई का लंबा इंतजार खत्म हुआ। मुंबई को अब अपना दूसरा इंटरनेशनल एयरपोर्ट मिल गया है। ये एयरपोर्ट इस क्षेत्र को एशिया के सबसे बड़े कनेक्टिविटी हब के रूप में स्थापित करने में बड़ी भूमिका निभाएगा। खरं म्हणजे मी सांगू इच्छितो की हा एअरपोर्ट कशा प्रकारे नवभारताचं प्रतीक आहे। या एअरपोर्टची संकल्पना 90च्या दशकातली होती। अनेक वर्ष आम्ही जेव्हा मुंबईहून पुण्याला जायचो तर एक बोर्ड फक्त लागलेला असायचा की या ठिकाणी नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट होणार, पण काहीच पुढे जायचं नाही। ज्यावेळी मोदीजींच्या नेतृत्वात देशात आणि महाराष्ट्रात सरकार आलं, आम्ही माननीय मोदीजींना विनंती केली की आपलं जे प्रगती आहे, ज्यामध्ये सगळ्या प्रोजेक्टचा ते रिव्ह्यू करतात, त्याच्यामध्ये नवी मुंबई एअरपोर्ट आपण घ्यावं। आज अतिशय सुंदर असा एअरपोर्ट सुरू झालेला आहे। हा केवळ एअरपोर्ट नाहीये, तर महाराष्ट्र आणि भारताच्या विकासामध्ये एक महत्त्वाची भूमिका हा निभावणार आहे। केवळ हा एक एअरपोर्ट महाराष्ट्राचा जीडीपी 1% वाढवण्याची क्षमता ठेवतो आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आज महाराष्ट्र पुढे जाणार आहे। खरं तर नवी मुंबई विमानतळ उभारणीचा प्रवास हा काही सोपा नव्हता। जमीन संपादनापासून ते विविध विभागाच्या परवानग्या, प्रशासकीय गुंतागुंती अशा अनेक अडचणींचा डोंगर आपल्या संघाच्या समोर उभा होता। परंतु राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या साथीनं आम्ही त्या प्रत्येक अडथळ्यावर मात केली। केंद्रीय शासनाच्या अनेक परवानग्या यासाठी आवश्यक होत्या, त्या तात्काळ मिळत गेल्या आणि हे सगळं शक्य झालं कारण आमच्या मागे आदरणीय मोदी साहेबांचं आणि केंद्र सरकार ठामपणे उभं होतं। 8 वर्षापूर्वी देशातल्या सर्वात मोठ्या ग्रीनफील्ड एअरपोर्टचं भूमिपूजन मोदीजींच्या शुभ हस्ते झालं होतं आणि आज त्यांच्याच हस्ते या एअरपोर्टचं लोकार्पणही होतंय। मोदीजींचा जिथं हात लागतो त्याचं सोनं होतं, याचंच उदाहरण या ठिकाणी आपण पाहतोय। हर एक विमान टेक ऑफ करता है, फिर वो लैंडिंग भी करता है, पर 2014 में मोदी जी ने जो टेक ऑफ किया है वो भारत को महाशक्ति बनाने के लिए, ये हम सब लोग इसके साक्षी है। मागील 11 वर्षाच्या काळामध्ये माननीय मोदींच्या नेतृत्वामध्ये प्रत्येक क्षेत्रात न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा एक शाश्वत विकास सुरू झाला, एक मोठी क्रांती देशामध्ये सुरू झाली आणि आज आपण प्रत्येकजण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ते अनुभवतो। माननीय मोदी जी नेहमी म्हणतात, जिस काम का भूमिपूजन हम करते हैं उसका लोकार्पण भी हम ही करेंगे आणि आजचा कार्यक्रम हा त्याचाच भाग आहे। 2018 साली या ठिकाणी मोदीजींच्या हस्ते भूमिपूजन झालं आणि आज मोदीजींच्या उपस्थितीमध्ये त्यांच्याच हस्ते या मोठ्या प्रकल्पाचं, आपल्या नव्या मुंबईच्या या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं आज लोकार्पण होतंय। हवाई चप्पल पहनने वाला हवाई सफर करेगा आणि याच्यातूनच या संकल्पनेतनं उडे देश का आम नागरिक ही भावना लक्षात घेता आज उडान योजना सुरू झाली आणि या उडान योजनेच्या माध्यमातून देशातील 99 विमानतळावरती जवळपास 637 हवाई मार्ग सुरू झाले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।